आणि आता याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात, ती म्हणजे तिसरी भाषा शिकणं हे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरनं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो काही मोठा वाद सुरू होता, राज्य सरकारच्या या निर्णयावरनं मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन देखील केलं होतं। तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते, मात्र रविवारी सरकारनं हिंदी भाषेबाबतचा GR रद्द करण्याची घोषणा केली आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचं अभिनंदन केलं। दोन्ही ठाकरे बंधू 5 तारखेला विजय मेळावा घेणार आहेत, त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे 1-2 दिवसांमध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आता काही ठिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल।